पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरणात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 4 तहसीलदार, 4 मंडळ अधिकारी व 2 ग्राम महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने अमरावती जिल्ह्यातील महसूल विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे। अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांच्यावर अन्यायकारक पद्धतीने कारवाई करण्यात आली असून याचा निषेध करत अमरावती जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांना निवेदन देत सोमवारपासून सामूहिक रजा देत बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे। या कारवाईमुळे महसूल विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, उपजिल्हा अधिकारी यांच्यामध्ये नाराजी पसरली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे हे निलंबन तत्काळ रद्द करून या अधिकारी कर्मचाऱ्यांना पूर्वपदावर पदस्थापना देण्यात यावी अशी मागणी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संघटनेने महसूल मंत्र्यांकडे केली आहे। म्हणजे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना 12 डिसेंबर रोजी महसूल अधिकाऱ्यांना ज्या प्रकारे निलंबित करण्याची घोषणा विधानसभेत झाली होती, त्या अनुषंगाने महसूल विभागात एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्यामुळे महसूल विभागातील ज्या वेगवेगळ्या संघटना आहे, त्यामध्ये महसूल सेवक संघटना आहे किंवा आपल्या कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, मंडळ अधिकारी संघटना, नायब तहसीलदार, तहसीलदार संघटना यांनी समन्वय करून एकतर्फे जी कार्यवाही करण्यात आली, त्या अनुषंगाने त्याचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आज हे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांच्या मार्फत निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे। त्या अनुषंगाने या अधिकाऱ्यांवर जी अन्यायकारक कार्यवाही झालेली आहे, ती कार्यवाही ताबडतोब मागे घेण्यात यावी अशी या सर्व आमच्या समन्वय महासंघाची या ठिकाणी भूमिका आहे। त्या अनुषंगाने जर यांचं निलंबन जर मागे घेतलं गेलं नाही तर राज्यस्तरावरून 19 तारखेपासून कामबंद आंदोलन करण्याबाबत त्या ठिकाणी शासनाला सूचना देण्यात आलेल्या आहे। त्या अनुषंगाने याही व्यतिरिक्त निवडणूक आणि नैसर्गिक आपत्ती सोडून उर्वरित कामे बंद करण्याचा महासंघाने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। त्या अनुषंगाने जर काही वेगळ्या सूचना उद्या 18 तारखेला अप्पर मुख्य सचिव यांच्या दालनात सर्व महासंघाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने उद्या यामध्ये तोडगा निघेल अशी सर्व महसूल कर्मचाऱ्यातील, सर्व परिवारातील सर्व सदस्यांना आम्हाला खात्री आहे। आणि तोडगा जर नाही निघाला, त्या अनुषंगाने जर उद्यापासून जे संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी जे निर्देश देतील, त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येईल।